जळगाव शहरातील मेहरुण स्मशानभूमीत मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी चितेवर जिवंत बसून अनोखं आंदोलन केलंय. इलेक्ट्रिक शवदाहिनी, सभामंडप, पस्ती लॉकर, सुरक्षा रक्षक नियुक्ती तसेच परिसरातील प्रदूषण कमी करण्यासह अनेक मागण्या नागरिकांनी महानगरपालिकेकडे वारंवार केल्या होत्या. मात्र अनेक दिवस उलटूनही कोणतीही कारवाई न झाल्याने हे आंदोलन छेडण्यात आलंय. आंदोलनाची माहिती मिळताच आमदार सुरेश भोळे यांनी स्वयंप्रभाकर संपर्क साधून मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलंय. त्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतलंय. यावेळी मोठ्या संख्येने महिला आणि स्थानिक नागरिक या आंदोलनात सहभागी झाले. मान्य नाही झाल्या तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचं आम्ही मानस ठेवलाय. पण नाही किंवा आम्ही खूप त्रास होतोय, आम्हाला लहान मुलं, वृद्ध मंडळी खूप त्रास होतोय. तर लवकरात लवकर ही स्मशानभूमी पुढे जावी आणि विद्युत व्हावी बुवा अशी मागणी आहे आमची. वस्ती नव्हती तेव्हा ही स्मशानभूमी होती, त्यामुळे कोणालाही त्याचा काही त्रास होत नव्हता. परंतु आता नागरी वस्ती झालेली आहे आणि इथं वस्ती भरपूर प्रमाणात असल्यामुळे इथला जो धूर असतो, एखादं प्रेत जर असेल तर त्याचा वास हा घरामध्ये येतो. त्यामुळे जेवण करण्यासही आपण विचार करतो की जेवायला करायचं की नाही, व इतका घाणेरडा वास येतो. आणि त्या दुर्गंधीमुळे प्रशासनाला समजत नसेल पण लहान मुलांच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो, वृद्ध मंडळी त्यांच्याही तब्येतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. सहज त्यांना काय वाटतं की काय होणार आहे, परंतु हे न कळत शरीरातले बदल होत असतात, ते या धुरामुळे होऊ शकतात. त्यामुळे प्रशासनाला आमची भरपूर दिवसापासून एकच मागणी आहे की ही स्मशानभूमी आता ह्या इकडच्या बाजूला स्थलांतरित करण्यात यावी आणि परत इथं जवळजवळ 10 ते 12 फुटाची जी भिंत आहे, संरक्षण भिंत, ती करण्यात यावी. आणि जर प्रशासन लक्ष देत नसेल तर आम्ही सर्व नागरिक अजून आमचं जे आंदोलन आहे ते तीव्र करू. बस एवढीच प्रशासनाला आमची मागणी आहे आणि त्याला स्थानिक नगरसेवक असतील तेही पाठपुरावा करतील. तीव्र म्हणजे आपण कशा पद्धतीने या आंदोलनाला पुढची रूपरेषा देण्याचा विचार करीत आहात? जर आता इथं जर प्रशासनानं आमची दखल अजूनही घेतली नाही की स्मशानभूमी हलवण्याचं किंवा संरक्षण भिंतीचं काम जर केलं नसेल तर ही स्मशानभूमी आम्ही तिकडे म्हणजे डायरेक्ट तिथंच आमची जी चितेचं असेल महापालिका प्रशासनासमोर तिथंच चिता लावण्यात येईल. आज जे आंदोलन चालू आहे आपला स्मशानभूमी संदर्भात मेहरुणमध्ये, तर मी या आंदोलनाला यांना संदीप भाऊ आणि गणेश भाऊला यांना सांगू इच्छितो की आपण या स्मशानभूमीचा 1 कोटीचा प्रस्ताव माननीय पालकमंत्री यांच्याकडे DPDCच्या माध्यमातून दिलेला आहे आणि लवकरात लवकर तो मार्गी लागेल हे मी यांना आश्वासित करतो. रामेश्वर कॉलनीचे सामाजिक कार्यकर्ते संदीप मांडोळे व गणेश पाटील यांनी आज प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी मेहरुण स्मशानभूमी येथे जे आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाला आमचा स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही पाठिंबा देत आहोत. तसेच याच्या माध्यमातून प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो की ही स्मशानभूमीची झालेली बकालावस्था त्यांनी येथे येऊन बघावी व नागरिकांना, स्थानिक जे नागरिक आहे इथे रहिवासी महाजननगर, रामेश्वर कॉलनीतले, त्यांना जो धुराचा त्रास होत आहे याची दखल त्यांनी लवकरात लवकर घ्यावी व कामाला झालेली दिरंगाई, वर्षानुवर्षे पडलेला हा प्रस्ताव, त्या प्रस्तावावर लवकर यांनी मार्ग काढावा व जैन इरिगेशन यांच्या माध्यमातून जो प्रस्ताव आलेला आहे स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाचा, त्याचा पाठपुरावा करून त्यांना विनंतीपर एक पत्र त्यांनी द्यावं अशी माझी त्यांना विनंती आहे व कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी ही मागणी आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी विठ्ठल धनगर, मुक्ताईनगर, जळगाव. आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे OPD केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट. अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव.